कई बार इंसान के जीवन के अंदर अ, बीमारियां किसी न किसी तरह से आकर प्रवेश करती हैं। आणि बऱ्याच वेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या द्वारे आजार मनुष्यामध्ये येतो. और बहुत सी जो बीमारियां हैं अ, उस वो एक अलग तरह की बीमारी होती है। आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार वेगवेगळे आजार असतात. वो हर एक जो बीमारी है सिर्फ शारीरिक बीमारी न होते हुए आत्मिक तौर से वो शरीर के ऊपर वो सत्ता ले लेती है। आणि कधी कधी शारीरिक आजार नसतात, पण कधी कधी आत्मिक आजारच्या द्वारे संपूर्ण शरीरावर तो आजार ताबा घेतो. वो आत्मिक अगर हम दरवाजा खोलेंगे तो वो शरीर के ऊपर बहुत सारी बीमारियां राज्य करेगी। आत्मिक गोष्टीने जर आम्ही दरवाजा उघडला तर मग बऱ्याचशे आजार आमच्या त्या शरीरावर राज्य करतील. इसलिए जैसे मैंने पिछली बार आपको बताया कि एक दरवाजा है शैतान को खोलने के लिए, बीमारी को प्रवेश करने के लिए, वो है ईर्ष्या। आणि जसं की मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की सैतानाला प्रवेश करण्यासाठी, आजार आमच्या जीवनात आणण्यासाठी एक दरवाजा आहे आणि त्याचं नाव आहे ईर्ष्या. और ईर्ष्या ये बहुत एक मनोविकार है, एक मनोविकार की बीमारी है। आणि ईर्ष्या जे आहे एक मनोविकार आहे, त्याचं एक नाव आहे आजाराचं. त्या ईर्ष्या ये सब मनुष्य में पाई जाने वाली सबसे भयानक ऐसी बीमारियों में से एक है। प्रत्येक मनुष्यामध्ये आढळणारा हा आजार एक भयंकर, ईर्ष्या नावाचा एक भयंकर आजार प्रत्येक मनुष्यामध्ये आढळणार आहे, जिसके द्वारा बहुत सारी बीमारियां हमारे जीवन के अंदर प्रवेश कर जाती हैं। त्याच्याद्वारे बरेचसे आजार आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतात. मैंने पिछली बार आपको बताया था, लेकिन थोड़ा सा मैं अभी आगे जाना चाहता हूँ। मागच्या वेळेस मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या, मी आता पुढे जाऊ इच्छितो. ईर्ष्या मनुष्य में पाई जाने वाली बीमारियों में से सबसे बड़ी बीमारी है। सर्वात मोठा आजार मनुष्यामध्ये आढळणारा तो आहे ईर्ष्या. और हम जानते हैं कि ईर्ष्या ये एक जलन की तरह है। इसको जलन की उपमा दी गई है। आणि ईर्ष्या जे आहे दुसऱ्यावर जळणं ही त्याची उपमा आहे. और ईर्ष्या हम जानते हैं कि जब कोई मनुष्य हमसे ज्यादा तरक्की पा लेता है तो अपने आप हमारे अंदर, हमारे हृदय के अंदर जलन उत्पन्न होती है। आमच्यापेक्षा एखाद्याच्या जर जास्त वाढ झाली किंवा तरक्की झाली तर ती ईर्ष्या आपोआप आमच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये उत्पन्न होते. कि किसी को हमारे से ज्यादा अभिषेक मिलता है, या हमारे से ज्यादा सेवा करता है, या हमारे से ज्यादा वरदान का इस्तेमाल हो रहा है, उसकी ज्यादा उन्नति हो रही है, इसकी वजह से कहीं ना कहीं एक जलन निर्माण हो जाती है। आणि कोणीतरी आमच्यापेक्षा एक भाऊ ज्याला जास्त अभिषेक मिळालेला आहे, त्याला जास्त वरदान भेटलेले आहेत, आणि अशा पद्धतीच्या काही गोष्टी पाहून आमच्या जीवनामध्ये त्याची उन्नती होत आहे, आणि मग हे पाहून ऑटोमॅटिक आपोआप ईर्ष्या निर्माण होते, एक जलन पैदा हो जाती है। ईर्ष्या निर्माण होते. आज हम देखेंगे ईर्ष्या के क्या कारण है जो हमारे जीवन में प्रवेश करते हैं। आणि ईर्ष्या आमच्या जीवनामध्ये येण्याचं कोणतं मोठं कारण आहे ते आपण पाहूया. ईर्ष्या कैसे उत्पन्न होती है हमारे जीवन के अंदर। आमच्या जीवनामध्ये ईर्ष्या कशा पद्धतीने उत्पन्न होते. जिस प्रकार एक शरीर के अंदर जो बीमारी होती है, डॉक्टर उसको पकड़ लेता है, फिर उसको इलाज करता है, वैसे ही हमारे आत्मिक जीवन के अंदर हमारे आत्मिक जीवन के कुछ बीमारियों को पकड़कर उसका इलाज करना बहुत जरूरी है। ज्या पद्धतीने डॉक्टरला एखादा आजार जर बाहेर काढायचा असेल तर तो त्याचं निदान करतो, कशामुळे झाला, आणि मग तो आजार बाहेर काढतो, त्याच पद्धतीने आम्हाला आत्मिक जो आजार आहे तो ओळखून त्याला आम्हाला बाहेर काढायचा आहे. हम सब शांति चाहते हैं हमारे जीवन के अंदर। आम्हाला प्रत्येक व्यक्तीला आहे ना आमच्या जीवनामध्ये शांती हवी आहे. हम सब अपने जीवन के अंदर स्वस्थता चाहते हैं, चंगाई चाहते हैं। आमच्या जीवनामध्ये आम्हाला आरोग्य हवं आहे. हम चाहते हैं कि परमेश्वर की ओर से बहुत सारी आशीष हमारे जीवन में आ जाए। आम्हाला वाटतं की देवाकडून आम्हाला खूप सारा आशीर्वाद मिळावा, भरपूर आशीर्वाद मिळावा. प्रभु देना चाहता है। देवाला खरं तर द्यायचंय. जब उसने आदम को बनाया तो परमेश्वर ने उसके हर एक आशीषों से आशीषित किया। आणि ज्यावेळेस आदामाला बनवलं ना त्यावेळेस प्रत्येक आशीर्वाद देऊन देवाने त्याला आशीर्वादित केलं. इसका मतलब यह है कि हमारा परमेश्वर जिसके ऊपर आपने विश्वास करते, इसका नाम यीशु मसीह है, आपको मुझे आशीष करना चाहता है। आणि तो देव आहे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे, तो येशू ख्रिस्त आम्हा सर्वांना आशीर्वादित करू इच्छितो. और ये उसकी इच्छा है, इसीलिए उसने मानव को बनाया कि मानव ये बहुगुणित हो, फलद्रुप्त हो, आशीष में जीवन में चले. आणि मनुष्याला त्याने याच्यासाठीच बनवलं आणि आशीर्वाद दिला. बरं का, कोणता आशीर्वाद दिला? बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, अशा पद्धतीचा देवाने आशीर्वाद दिला. लेकिन हमें कम पड़ते हैं वो आशीष को लेने के लिए. आणि मग मनुष्यच कमी पडतो, आम्ही कमी पडतो तो आशीर्वाद घेण्यासाठी. और ऐसे बहुत सारे कारण हो सकते हैं, जिसमें एक कारण है ईर्ष्या.
जिसके द्वारा परमेश्वर की आशीष रुक जाती है। आणि देवाकडून मिळणारा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये थांबण्याची बरीचशी कारणं असतील, पण त्यापैकी एक आहे, त्याचं नाव आहे ईर्ष्या. और ईर्ष्या कैसे उत्पन्न होती है? ईर्ष्या कशी उत्पन्न होते? जब हमारे जीवन के अंदर असंतुष्ट होते हैं, असमाधानी होते हैं, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही असमाधानी असतो ना, त्यावेळेस जब हमारे पास में जो साधन है, जो साधन नहीं है और दूसरे को मिलता है, हम असंतुष्ट हो जाते हैं, जिसके कारण एक ईर्ष्या हमारे जीवन में निर्माण काही हो जाती वस्तू है। आणि काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करत नाही, आम्हाला मिळत नाहीत आणि दुसऱ्याकडे आहेत, आणि मग त्या पाहून आमच्या जीवनामध्ये ईर्ष्या येते. और हम एक दूसरे के साथ में तुलना करने लगते हैं अपने आणि आप को। मग एकमेकांसोबत आमची एकमेकांची तुलना करू लागतो. और हम कहने लगते हैं कि मुझे उसे सब कुछ मिला है लेकिन मुझे कुछ नहीं मिला है। मग आम्ही म्हणू लागतो की त्याला सर्व काही मिळालं आणि मला काहीच नाही. और कई लोगों को देखकर हमारे जीवन के अंदर उनके आशीष को देखकर हमारे जीवन के अंदर दुख होने लगता है। आणि मग त्यांचं सर्व काही पाहून आमच्या जीवनामध्ये मग आम्हाला दुःख होतं. और ईर्ष्या एक भयानक चीज है, परमेश्वर ने कहा है। आणि देवाने असं सांगितलं की ईर्ष्या ही भयंकर आहे. हमें किसी की भी चीज को देखकर जलना नहीं है, आम्हाला कुणाच्याही गोष्टीला पाहून, वस्तूला पाहून जळायचं नाहीये. चाहे कितनी भी सुंदर वस्तु क्यों ना हो, कितनी भी उसके जीवन के अंदर आशीष क्यों ना हो, हमें कोई अधिकार नहीं है उसके वस्तु को देखकर जलने के लिए। आणि कितीही सुंदर वस्तू असू दे, कितीही चांगला आशीर्वाद त्याला मिळालेला असू दे, ते पाहून त्याच्यावर जळण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. जब परमेश्वर ने मूसा को 10 आज्ञा दिया, ज्यावेळेस मोशेला देवाने 10 आज्ञा दिल्या, उसमें से एक आज्ञा निर्गम 20 अध्याय 17 वचन के अंदर की ये थी कि तो किसी प्रकार की लालच ना करना। आणि 20 अध्याय 17 मध्ये लिहिलंय की कोणत्याही प्रकारचे लालच तुम्ही करू नका. किसी भी चीज का लालच नहीं करना। कोणत्याही प्रकारचा हेवा तुम्ही करू नका. एक जो जलन होती है, ये एक पाप में हृदय को बताती है। आणि हे जे जळणं आहे, हे जी ईर्ष्या आहे, पापमय हृदय दर्शवत आहे. ये एक ऐसी मनोवृत्ति है जिसके अंदर कलह और क्रोध पैदा हो जाता है, आणि ही अशी मनोवृत्ती आहे, त्याच्यामध्ये भांडण निर्माण होतं, जिसकी वजह से विभाजन हो जाता है, ज्याच्यामुळे विभाग होतात, विभागले जातात. इसलिए वो सपोपदेशक 4 अध्याय 4 वचन कहता है, उपदेशक 4 मध्ये सांगितलंय, 4 अध्याय 4 वचन में कहता है, 4 अध्याय 4 मध्ये सांगितलंय, जलन किस कारण होती है? आणि हे जी ईर्ष्या आहे कशामुळे होते? जब हमारा पड़ोसी परिश्रम करके सब सफलताओं जब उसकी मिलती है और मैं जब उसको देखता हूं वो बढ़ रहा है, तब जब वो आशीषित होता है, तब मेरे जीवन के अंदर एक जलन निर्माण हो जाती है, ऐसा उपदेशक कहता है। आणि आमचा भाऊ, आमचा मित्र कष्ट करून यश प्राप्ती करतो, आणि ती यश प्राप्ती ज्या वेळेस आम्ही पाहतो ना, त्यावेळेस ते पाहून आम्हाला जलन निर्माण होता है, ईर्ष्या निर्माण होते. और यहाँ पे सपोपदेशक 4 अध्याय 4 वचन के अंदर वही बताया जा रहा है। आणि 4 अध्याय 4 वचनामध्ये उपदेशक मध्ये हेच सांगितलं. वो उसके जलने का कारण क्या है? आणि ते जळण्याचं कारण काय आहे? उसके ईर्ष्या का कारण क्या है? ईर्ष्येचं कारण काय आहे? कि जब वो देख रहे कि परिश्रम से जब कोई व्यक्ति काम कर रहा है, उसे सफलताएं मिल रही, जब उसने देखा, तब उस अपने पड़ोसी से उसको जलन हुआ। आणि तो श्रम करत आहे आणि काम धंदा करत आहे आणि त्याला त्याच्यामध्ये यश मिळत आहे, आणि हे पाहून तो ईर्ष्या करत आहे. इसलिए हमारे जीवन के अंदर किसी भी चीज को देखकर हमें जलना नहीं है। म्हणून आमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला पाहून, कुणालाही पाहून आम्हाला जळायचं नाही, ईर्ष्या निर्माण करू द्यायची नाही. जब परमेश्वर ने इसहाक को बड़ा किया, धनवान किया, ज्या वेळेस परमेश्वराने इसहाकाला मोठं केलं, धनवान केलं, इसहाक नाम का एक व्यक्ति बाइबल के अंदर है, अब्राहम का बेटा, परमेश्वर उसको आशीषित किया। आणि या बायबल मध्ये इसहाक नावाचा एक व्यक्ती आहे, अब्राहमाचा तो मुलगा आहे, देवाने त्याला आशीर्वादित केलं. बहुगुणित क्या, भेड़ बकरियां, गाय बैल देकर, दास दासी देकर उसको बहुत आशीषित किया। आणि त्याला बहुगुणित केलं, त्याच्याकडे दास दासी, नोकर चाकर किंवा त्याच्याकडे मेंढर शेरड देऊन देवाने त्याला आशीर्वादित केलं. और बाइबल कहते हैं कि पलिश्तियों ने जब देखा, उससे वो ईर्ष्या करने लगे। आणि बायबल मध्ये सांगितलंय, पलिश्त्यांनी त्याला पाहिलं आणि मग त्याला पाहून ते ईर्ष्या करू लागले, उन्होंने ईर्ष्या जताई उसके ऊपर, त्याच्यावरती ईर्ष्या करू लागले, जळू लागले. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, हमारा भाई बहन, हमारे पड़ोसी, हमारे रिश्तेदार, मेरे खुद के जो रिश्तेदार हैं, अगर वो बढ़ रहे हैं, उनको देखकर हमें जलना नहीं है। आमचा भाऊ, आमची बहीण, आमचे नातेवाईक किंवा आमचा शेजारी जर तो वाढत आहे, जो तो पुढे जात आहे, यशप्राप्ती मिळत आहे, तर ते पाहून आम्हाला जळायचं नाहीये. कभी कभी हमें लगता है कि अरे वो बढ़ रहे हैं, लेकिन मेरे जीवन के अंदर मैं उधर का उधर ही हूँ, आज 10 साल हो गए, 15 साल हो गए, 5 साल हो गए, मैं वहीं का वहीं बैठा हूँ। मग आमच्या मनामध्ये येतं की बाबा त्याची तरक्की होते, त्याचं तो पुढे चाललाय, त्याला यश मिळत आहे, आणि 10 वर्षापासून मी जागच्या जागीच्या, अजून माझ्या जीवनामध्ये काहीच काम नाही, मैं बहुत परिश्रम कर रहा हूँ, मैं बहुत कठिन काम कर रहा हूँ, लेकिन मैं वहीं का वहीं हूँ। मी एवढे कष्ट करून सुद्धा अजून मी तिथल्या तिथंच आहे.
आपके और मेरे जीवन में कभी असंतुष्ट नहीं होना है। आणि कधीच तुम्ही असमाधानी जीवनामध्ये राहू नका. हमें संतुष्टि से अपने जीवन को जीना है। आम्हाला समाधानाने संतुष्टीने जीवन जगायचं आहे. हमें हमेशा अपने जीवन के अंदर जो हमें मिला उसको प्रभु का धन्यवाद देते हुए आगे बढ़ना है। आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी काही मिळालेली आहे, जी कोणती असू दे, देवाला त्याच्याबद्दल धन्यवाद द्या. हमें हर चीज के लिए संतुष्ट रहना है। प्रत्येक गोष्टीविषयी आम्हाला समाधानी राहायचं आहे. अगर हम समाधानी नहीं होंगे, असंतुष्ट अगर रहेंगे, तो हमारे जीवन के अंदर कहीं ना कहीं परमेश्वर के आशीष को हम रुका देंगे। आणि जर आमच्या जीवनामध्ये आम्ही असमाधानी राहिलो, असंतुष्ट राहिलो, तर त्या कारणामुळे आमच्या जीवनामध्ये देवाकडून मिळणारा आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही. जो परमेश्वर ने हमें दिया है उसके लिए हमें असमाधानी नहीं होना, उसके लिए समाधानी होना है। खरं तर देवाने जे आम्हाला दिले ना, त्याच्यामध्येच आम्हाला समाधानी राहायचंय. उसके लिए प्रभु का धन्यवाद करना है। त्याच्यासाठी देवाला धन्यवाद द्यायचा. असमाधानी, असंतुष्टता ये ईर्ष्या का एक कारण बन सकता है। आणि असमाधानी राहणं, असंतुष्ट राहणं हे एक ईर्ष्या निर्माण करण्याचं कारण असू शकतं. जब हमारे अंदर असुरक्षितता की भावना आ जाती है, तब एक ईर्ष्या शायद पैदा हो सकती है। आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस असुरक्षितताची भावना निर्माण होते, त्यावेळेस मात्र ईर्ष्या येऊ शकते. जब मैं किसी बात से डरने लगता हूँ, असुरक्षित महसूस करता हूँ, तब शायद मेरे जीवन के अंदर ईर्ष्या आ सकती है। कोणत्या गोष्टीला मी घाबरत आहे, कोणत्या गोष्टीला मी भीत आहे, तर त्यावेळेस माझ्या जीवनात ईर्ष्या येऊ शकते. जिस प्रकार शाऊल और दाऊद के बारे में हम देखते हैं। जसं की शौलाबद्दल आणि दाविदाबद्दल बायबलमध्ये आपण पाहतो. शाऊल एक बड़ा राजा था, आणि शौल फार मोठा राजा होता. लेकिन दाऊद एक छोटा सा लड़का जिसको कोई जानता नहीं था। जब उसे गोलियत को मार दिया, एक बड़े राक्षस को मारा, तब उसकी वाह और चर्चा शुरू हो गई। आणि दावीद एक लहान मुलगा होता, आणि ज्यावेळेस त्याने मोठ्या राक्षसाला गोल्याथाला मारलं, त्यावेळेस काय झालं, त्याची वाहवा सुरू झाली. और जब गोलियत को मारा गया तो बाइबल ऐसा कहती है कि उसके जब राज्य के जो लोग थे वो शाऊल का स्वागत करने के लिए वो आए। आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी मारलं, त्यावेळेस वचन सांगतं किंवा बायबल सांगतं की सर्व लोक त्या शौलाचं स्वागत करायला आले, राजा का स्वागत करने के लिए। राजाचं स्वागत करायला और जब आले. राजा का स्वागत करने के लिए आए तो वहां पर एक गाना गाया गया। आणि राजाचं स्वागत करायला ते तिथं आले, पण त्या ठिकाणी त्यांनी एक गीत गायलं. वो गीत ऐसा था कि शाऊल ने हजारों को मारा, लेकिन दाऊद ने लाखों को मारा। आणि ते गाणं असं होतं, शौलाने 1000 मारले, शौलाने 1000 मारले आणि दाविदाने लाखो वधिले. तब उसके मन के अंदर एक असुरक्षित की भावना पैदा हो गई। आणि त्याच्या मनामध्ये, मग शौलाच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण उसे झाली. लगने लगा कि अब मेरा राजपद जाने वाला है। त्याला असं वाटलं की आता माझी राजगादी जाते. उसे ऐसा डर लगने लगा कि अब मेरा सब कुछ खो गया है, त्याला वाटलं आता मी सर्व हरवून बसलो की काय. क्योंकि मैं राजा हूं, लेकिन मेरी प्रशंसा नहीं हो रही है, एक दूसरे लड़के की प्रशंसा हो रही है। आणि खरं तर मी राजा असून सुद्धा माझी प्रशंसा होत नाही, तर एक लहान मुलाची प्रशंसा लोक करत आहे. जब हम असुरक्षितता की भावना जब हमारे जीवन के अंदर आती है, तो कहीं ना कहीं हमारे जीवन के अंदर हम ईर्ष्या से भर उठते हैं। आणि मग असुरक्षिततेची भावना ज्यावेळेस आमच्या मनामध्ये येते, त्यावेळेला ईर्ष्या निर्माण होऊ शकते. हम कभी भी अपने जीवन के अंदर असुरक्षितता की भावना ना रखें। म्हणून कधीच तशी भावना आपल्या मनामध्ये आणू नका. हमारा परमेश्वर हमारी रक्षा करने वाला है। हर आमचा समय देव आमची रक्षा करणारा देव आहे. हम कभी भी असुरक्षित की भावना में ना जिए, कधीच असुरक्षिततेच्या भावनेत जगू नका. नहीं तो ये हमारे जीवन के अंदर कहीं ना कहीं ईर्ष्या के लिए जगह बना देगा। नाहीतर मग आमच्या मनामध्ये ईर्ष्येसाठी जागा निर्माण होईल. जब हम छोटी छोटी बातें जब बढ़ जाती हैं, जैसे हम एक कहावत कहते हैं कि राई का पहाड़ बन गया। आणि जसं की आमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस मोठ्या होऊ लागतात, जैसे घर के अंदर छोटी छोटी बातों के अंदर हम अब बड़ी जब बात बन जाती है, कहीं ना कहीं एक मूल कारण इसका हो जाता है कि वो ईर्ष्या पैदा हो जाती है। आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठ्या गोष्टी घरामध्ये होतात, आणि मग त्याचं एक कारण असू शकतं. घर हो, ईर्ष्या. काम हो, कहीं भी हो, कुठेही जिथे कुठे आम्ही असतो, कामावर असतो, घरी असतो, ये इसका जो परिणाम है भयानक हो सकता है। याचा परिणाम भयंकर असू शकतो. और इसके जो परिणाम है वो भी भयानक होते हैं। आणि याचा परिणाम भयंकर असतो. जब हम जो प्रभु से हमें जब विजय मिलता है, जब खुदा से हमें फायदा मिलता है, इस बात को महत्व ना देते हुए हम किसी और बात को महत्व देते हैं, तो कहीं ना कहीं हमारे जीवन के अंदर असुरक्षा की भावना बनकर ईर्ष्या को पैदा कर देती है। आणि देवाकडून विजय मिळतो, देवाकडून फायदा मिळतो, ह्या गोष्टी लक्षात न घेता आम्ही दुसऱ्या गोष्टीला महत्व ज्यावेळेस देतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ईर्ष्या येऊ शकते. कहीं ना कहीं जब प्रतिस्पर्धा करने के लिए जाते हैं हम लोग, प्रतिस्पर्धा जब हम सोचते हैं कि मेरी प्रतिस्पर्धा उसके साथ में है, तब कहीं ना कहीं
उसके चक्कर के अंदर ईर्ष्या हमारे अंदर प्रवेश कर जाती है। आणि एखाद्या व्यक्तीच्या सोबत आम्ही ज्यावेळेस प्रतिस्पर्धा करू लागतो ना, त्यावेळेस मग आमच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न होते. हम जब मैच देखते हैं, मैच जब देखते हैं, ज्यावेळेस आम्ही मॅच पाहतो हम चाहते हैं कि हमारा ही और सबको लगता है कि हमारा देश जीते। आणि सगळ्यांना वाटतं की आमचा देश जिंकावा, हम कहीं ना कहीं दूसरे के बारे में हम लोग चाहते हैं कि वो हार जाए। आणि मग आमच्या मनामध्ये कुठंतरी येतं की तो हारला पाहिजे. हम प्रतिस्पर्धा करने के लिए उतर जाते हैं। आणि मग आम्ही स्वतः मग ते प्रतिस्पर्धी होऊन जातो हम एक साइड को ऊंचा उठाते हैं। आणि एका बाजूला आम्ही उंच करतो. ये कहीं ना कहीं ये घर कर देता है। आणि मग कुठेतरी आमच्या अंतःकरणामध्ये ते ईर्ष्येचं घर निर्माण होतं. जब झगड़े और विवाद होते हैं, ज्या वेळेस भांडणं होतात, ये भी एक कारण हो सकता है। हे पण एक कारण असू शकतं. अब अगर इससे छुटकारा पाना है, ईर्ष्या से छुटकारा पाना है, जर याच्यापासून आम्हाला सुटका मिळवायची आहे, जलन और ईर्ष्या से अगर छुटकारा पाना है, जर आम्हाला दुसऱ्यावर जळणं किंवा आमच्या मनात ईर्ष्या निर्माण होणे याच्यापासून सुटका मिळवायची अगर आहे, किसी व्यक्ति को मालूम चल जाए कि उसके शरीर के अंदर एक कैंसर रोग ने घर कर लिया है, आणि जर का एखाद्याला कळलं की या व्यक्तीच्या आतमध्ये एक कॅन्सर झालेला आहे, त्यांनी घर केलेलं कॅन्सर नाही, और उससे छुटकारा पाने के लिए जितना जल्दी हो सके वो इलाज करवाता है, आणि त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तो जेवढं लवकर होईल तेवढे तो प्रयत्न करतो. और जितना पैसा वो खर्च कर सकता है उस बीमारी को ठीक करने के लिए उतना पैसा वो खर्च करता है। आणि तो कॅन्सर शरीरातून बाहेर काढण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करण्यासाठी तो तयार असतो. उसे एक ही चीज का ध्येय लगा होता है, एक ही चीज का मकसद होता है कि मेरी बीमारी ठीक हो जाए। आणि त्याचा एकच ध्येय असतं, एकच त्याचं गोल असतं की बाबा माझा आजार बरा झाला जो भी पाहिजे. कुछ उसके पास में होता है वो सब दाव पे लगा देता है, त्याच्याकडे जे काही सर्व आहे तो लावतो, और आप इस बीमारी को ठीक करने के लिए। सर्व काही तो पणाला लावतो बरं होण्यासाठी. लेकिन हम कई मसीह लोग ऐसे जो यीशु मसीह के पीछे चलने वाले हैं, जो हम लोग चलते हैं, अगर ये इस बीमारी का अगर पता चल जाए, ईर्ष्या, ये बीमारी मेरे जीवन, आत्मिक बीमारी मेरे जीवन के अंदर है, हम इसका इलाज नहीं करवाते। आणि जसा तो व्यक्ती इलाज करतो त्याच्या शरीराचा कॅन्सरचा, पण आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक, जसं की आम्हाला कळतं आमच्यामध्ये हा रोग झालेला ईर्ष्या नावाचा, पण आम्ही ख्रिस्ती असून सुद्धा ह्याला बरं करण्यासाठी, ह्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. हम इस चीज को महत्व नहीं देते। आम्ही याला महत्व देत नाही. कहीं ना कहीं हर एक इंसान के अंदर, छोटी हो या बड़ी हो, कहीं ना कहीं ये घर करती है। आणि कुठे ना कुठे कोणत्या तरी प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये कुठेतरी ही ईर्ष्या घर करून बसलेली आहे. या ये बात हमें पता नहीं चलता। आम्हाला कळत नाही खरं तर. जब हम खुद को परमेश्वर के सामने रखते हैं और अपना कहते हैं परमेश्वर का, मेरे स्कैन कर परमेश्वर, मुझे बता, और मुझे पता कि मैं कौन सी बीमारी से ग्रस्त हूं, तब परमेश्वर आपको मुझे बताता है, तब इसका इलाज करना बहुत जरूरी होता है। आणि खरं तर हे आम्हाला समजून येणार नाही आमच्याकडे आहे म्हणून, पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात बसू, परमेश्वराच्या समोर बसू आणि देवाला म्हणू, खरं तर परमेश्वरा माझं परीक्षण कर, मला जाण, मला खरं तर माझ्या आतमध्ये काय ते मला दाखव, और त्यावेळेस परमेश्वर दाखवी. परमेश्वर की दृष्टि में ईर्ष्या उतना ही घृणा पाप है जितना व्यभिचार है। आणि देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या दृष्टीमध्ये ईर्ष्या तेवढंच मोठं आहे जेवढं व्यभिचार आहे. इसको ईर्ष्या का जो नाम है, व्यभिचार के साथ में जोड़ा गया है, हत्या के साथ में जोड़ा गया है, गंदे कामों के साथ में जोड़ा गया है, और दारूबाजी के साथ में जोड़ा गया है। आणि ईर्ष्या जी आहे ना, ती कुणाकुणाच्या नावासोबत जोडलेली आहे. दारूबाजी, रंगेलपणा, खून करणे, ह्या सर्व गोष्टींमध्ये, त्या यादीमध्ये हे ईर्ष्यापणा आहे. याकूब इसका 5वें अध्याय 9 वचन में जब हम देखते हैं, याकोब याचा 5वां अध्याय 9 वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर, तो इसकी जो सूची है इन बातों में लिखा हुआ आणि है। ह्या यादीमध्ये हे ईर्ष्या आहे. ईर्ष्या हमारे जीवन में आनंद को, प्रसन्नता को, संतोष को खत्म कर देता आणि है। ईर्ष्या आमच्या जीवनामधला आनंद, शांती आणि प्रसन्नता सर्व काही आमच्याकडून हिरावून घेते. हमारी शांति को खत्म कर देता है। आमची शांती हिरावून घेते और हमारे जीवन को पूरी तरह से बर्बाद कर सकता है। आमच्या जीवनाला संपूर्णपणे ही ईर्ष्या नष्ट करू शकते. इसलिए आपको मुझे क्या करना है? म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचंय? अपने मन की जो भावना है उसको पहचानना है कि मेरे जीवन में ऐसा है क्या, आणि आमच्या मनाच्या ज्या भावना आहेत त्याला ओळखायचे की ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत काय. और डॉक्टर लोगों को ऐसा मानना है, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, इस रोग को वो ठीक से पहचान लेते हैं, आणि तो रोग व्यवस्थित ओळखतात, उसका आधा इलाज वहीं पे हो जाता है। आणि अर्धा इलाज तर तिथेच होतो. जब वो पहचान लेते हैं, एक आधे बीमारी को पहचान लेते हैं, तब डॉक्टर लोगों का ऐसा मानना है कि वहीं पे उसकी बीमारी खत्म हो जाती।
आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आजार जर समजला काय आहे तर त्याच वेळेला अर्धा इलाज त्याचा झालेला असतो. इसलिए आपको और मुझे क्या करना है? म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं अगर ईर्ष्या हमारे जीवन के अंदर काम कर रही है, उसके 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 भावना वो भावना हमारे जीवन में है, तो आज ही उसको कबूल करना है, स्वीकार करना है. आणि जर आज आम्हाला कळलंय की आज आमच्या मनामध्ये ईर्ष्या आहे तर आजच ते कबूल करायचे आणि आम्हाला ते सांगायचे देवाला. और परमेश्वर के समक्ष अपने पापों को, ये एक पाप है. आणि खरं तर पाहिलं तर हे पाप आहे ये परमेश्वर की नजर में एक घृणित पाप, एक घृणादायक. आणि देवाच्या नजरेमध्ये फार भयंकर मोठं पाप आहे. इसलिए अगर ये आपको मुझे समझ जाए कि मेरे अंदर ये चीज है, तो आज ही अपने पापों को मानकर, स्वीकार कर आज उसको छोड़ देना. आणि जर आज आम्हाला कळलंय आमच्यामध्ये हे पाप आहे तर आज त्याचं कबूल करा, स्वीकार करायचा आहे आणि देवासमोर त्याला सोडून द्यायचं आहे. पहिला यूहन्ना 1:9 के अनुसार, पहिला यव्हान पहिला अध्याय 1 वचनामध्ये, पहिला अध्याय 9 वचन के अनुसार, पहिला अध्याय 9 वचनानुसार हमें इसको स्वीकार करके यहीं पे छोड़ देना है आम्हाला स्वीकारून आम्हाला ह्या ठिकाणी सोडून और द्यायचं अपनी भावनाओं को बदलना है. आणि आमच्या भावना आम्हाला बदलायच्या, हमारे मन को बदलना है, आमचं मन बदलायचे, हमारे हृदय को बदलना है. आमचं हृदय बदलायचे. इतना नहीं, एवढंच नाही, अपनी नई मानसिकता को रखना है. आणि आम्हाला आमची नवीन मानसिकता ठेवायची आहे. नई मानसिकता क्या है? नवीन मानसिकता काय आहे? नई मानसिकता ये है कि मैं हर चीज के अंदर मैं संतुष्ट हूँ. नवीन मानसिकता हीच आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मी समाधानी राहीन. मेरा पड़ोसी कितना भी आगे क्यों ना जाए, मेरे जीवन में जो कुछ भी है उसके लिए मैं समाधान हूँ. आणि माझा शेजाऱ्याची किती पण तो पुढे जाऊ त्याला पाहून मी समाधानीच राहणार आहे. मेरे मित्र की कितने भी उन्नति क्यों ना हो जाए, मेरे मित्र कितने भी ऊंचे पद पर चला जाए, लेकिन मैं जो जहाँ माझा मित्र कितीही त्याची उन्नती होऊ दे, किती वाढ होऊ दे, चांगल्या पदावर जाऊ दे, चांगली गोष्ट आहे, पण मी मात्र समाधानी राहीन. बाइबल कहती है कि पुरानी बातें बीत गई, हम सब नए हो गए हैं. बायबल असं सांगतं की जुनं ते होऊन गेलं, आता तुम्ही नवीन झाला हमारे पुराने विचारों को छोड़ देना, आणि आता जुने विचार सोडून द्या. हमें नई मानसिकता को लेकर आना है. आता आम्हाला नवीन मानसिकता आणायची आहे. इसलिए यूहन्ना का तीसरा पत्र जो है उसके दूसरे वचन में इस प्रकार लिखा है तिसऱ्या यवनाच्या पत्रामध्ये दुसऱ्या वचनात असं लिहिलंय कि आप सब प्रकार से आत्मिक उन्नति करें आणि तुम्ही सर्व प्रकारची आत्मिक उन्नती तुमची व्हावी, और सब बातों में आप उन्नति करें, सर्व गोष्टींमध्ये तुमची उन्नती व्हावी, जिसके कारण आप भले चंगे हो जाए. ज्याच्यामुळे तुम्ही चांगले आरोग्य तुम्हाला प्राप्त अगर होईल. आरोग्य चंगाई अगर आपको और मुझे चाहिए, जर तुम्हाला आणि मला आरोग्य हवंय आपको और मुझे आत्मिक उन्नति करना होगा. तर आम्हाला आत्मिक उन्नती करावी लागेल. आत्मिक उन्नति के बिना आपको और मुझे चंगाई नहीं मिल पाएगी. आत्मिक उन्नती शिवाय आम्हाला आरोग्य भेटणार नाही. इतना नहीं, एवढंच नाही, अगर आपको और मुझे इससे छुटकारा चाहिए, जर आम्हाला याच्यापासून सुटका हवी आहे तो अपने हृदय को आप एक मसीह व्यक्ति के सामने खोल दीजिए. आणि जर तुम्हाला सुटका हवी आहे तर तुमचं हृदय जे आहे एका ख्रिस्ती व्यक्ती समोर मोकळं करा, जो विश्वास है, जिसके ऊपर भरोसा कर सकते हैं. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता अशा व्यक्ती समोर तुमचं हृदय मोकळं करा. इसलिए बाइबल कहती है अगर कोई बीमार है तो अपने प्राचीन को बुलाए, आणि जर बायबल असं सांगतं की जर कोणी आजारी आहे तर पुढाऱ्याला बोलवा और वो आपके सर के ऊपर तेल लगाए और आप उसके सामने कबूल करें. आणि त्यांनी तुमच्या डोक्याला तेल लावावं आणि तुम्ही त्याच्या समोर सर्व गोष्टी कबूल वो आपके करा. लिए प्रार्थना करेगा. ते तुमच्यासाठी प्रार्थना अगर ऐसी करतील. कोई बात है तो उनके सामने कबूल कर आप उसको छोड़ दीजिए, आणि काही गोष्टी असतील तर तुम्ही त्या स्वीकारा आणि सोडून द्या. क्योंकि आप और मैं अपनी सामर्थ्य के द्वारा ईर्ष्या को खत्म नहीं कर सकते. आणि तुम्ही आणि मी आहे ना तुमच्या आणि माझ्या ताकदीने सामर्थ्याने ईर्ष्या संपू शकत नाही. कभी आप और मैं इसका इलाज नहीं कर सकते. आम्ही स्वतःहून कधी ह्याचा विलाज करू शकत नाही. इसका इलाज करने के लिए सिर्फ एक ही सामर्थ्यवान परमेश्वर जिसका नाम यीशु मसीह है. याचा विलाज करण्यासाठी एकच देव आहे, तो सामर्थ्यशाली आहे, त्याचं नाव येशू आहे. इतना नहीं, अगर आपको इस बीमारी से छुटकारा चाहिए, जर तुम्हाला ह्या आजारापासून सुटका हवी आहे तो अपने आपको पापों के लिए मरा हुआ समझे और परमेश्वर में, मसीह यीशु में जीवित ऐसा खुद को समझे. आणि असं स्वतःला समजा तुम्ही पापामध्ये मेलेले आहात आणि येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही जिवंत आहात. यीशु में हम जिंदा हैं. येशू मध्ये आम्ही जिवंत आहोत. इतना नहीं, एवढंच नाही, आपको मुझे प्रेम में चलना है. तुम्हाला आणि मला प्रेमामध्ये चालायचं. परमेश्वर ने आपको मुझे एक प्रेम का आत्मा उंडेला है. आणि देवाने आम्हाला प्रेमाचा आत्म्याची ओतणी आमच्यावर केलेली आहे. रोम इसका 5:5 में कहता है रोम 5:5 मध्ये सांगितलंय कि उसने आपके और मेरे मनों के अंदर प्रेम का आत्मा डाला है. त्याने तुमच्या आणि माझ्या मनामध्ये प्रेमाचा आत्मा दिलेला आहे. अगर ईर्ष्या से छुटकारा पाना है, जलन से छुटकारा पाना है, जर त्या ईर्ष्येपासून सुटका हवी आहे तो आपको और मुझे प्रेम में चलना होगा. तर तुम्हाला आणि मला प्रेमामध्ये चालावं लागेल. आपको और मुझे हमेशा अपने जीवन के अंदर प्रेम को लेकर
आगे बढ़ना होगा, आणि तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये प्रेम घेऊन चालावं लागेल. नहीं तो उसके बिना हम छुटकारा नहीं पा सकेंगे. त्याच्याशिवाय आम्हाला सुटका नाही. और ये परमेश्वर का आगापे प्रेम है, बिना स्वार्थ का प्रेम है जो आपको और मुझे मिला है. आणि हे देवाचं निस्वार्थी प्रेम आम्हाला मिळालेलं आहे. उसको लेकर आपको और मुझे चलना ते है. प्रेम देवाचं घेऊन आम्हाला चालायचं आहे. जिस प्रकार परमेश्वर ने आपको और मुझे प्रेम दिया, जिस प्रकार आपका और मेरा छुटकारा किया, जसं देवाने आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला प्रेम दिलं त्याने आणि आमची सुटका केली. उसने किसी भी प्रकार की शर्त नहीं रखी. कोणत्याही प्रकारची शर्त त्याने ठेवली नाही, अट ठेवली नाही. उसने आगापे प्रेम किया. आमच्यावर प्रेम केलं. आगापे प्रेम का मतलब किसी प्रकार की शर्त न रखते हुए उसने आपसे मुझसे प्यार किया. त्याने आमच्यावर बिनशर्त प्रेम केलं. वैसे ही प्रेम आपको मुझे करना है. तसंच प्रेम आम्हाला करायचंय. इतना नहीं, एवढंच नाही, हमें दूसरों को आशीर्वाद देना है. आम्हाला दुसऱ्याला आशीर्वाद द्यायचा आहे. फिर आशीर्वाद ही देना नहीं तो उन आशीर्वाद, दूसरों के आशीर्वाद में आनंदित होना है. आणि दुसऱ्याच्या आशीर्वादामध्ये आनंद करायचा आहे. रोमियो उसके 12-15 वचन क्या रोम 12-15 नुसार हम जब दूसरे आशीष पाते हैं तब आपको मुझे उसमें आनंद करना है. ज्यावेळेस दुसऱ्याला आशीर्वाद मिळतो ना, त्यावेळेस आम्हाला त्याच्यात आनंद करायचा आहे. लेकिन जब खोए हुए पुत्र के बारे में जब हम देखते हैं, ज्यावेळेस उधळ्या पुत्र जो आहे त्याच्याबद्दल आम्ही पाहतो, अपने पिता को छोड़कर चला गया, तो त्याच्या वडिलांना सोडून गेला, सब कुछ उसने लुटा दिया, सर्व काही त्याने लुटलं. और वो जब वापस घर पर आया ज्यावेळेस ते परत आला, तो उसके पिता को बड़ा आनंद हुआ. त्यावेळेस त्याच्या वडिलांना खूप आनंद उसने झाला. एक बड़ी मेजबानी दिया. त्यांनी खूप मोठी मेजवानी दिली. लेकिन उसका जो बड़ा भाई वहां पर आता है तो वो ईर्ष्या से भर जाता है. आणि मग त्याचा मोठा भाऊ तिथे येतो आणि फार त्याला ईर्ष्या होते. और वो कहता है कि बाबा मैं वो आनंद नहीं कर रहा हूं, उन्हें मेरा पिता के साथ में आनंद कर रहा है, जो खोया हुआ पुत्र जो मिला उसके साथ में आनंद कर रहा है. आणि तो मोठा भाऊ आहे ना, तो त्या हरवलेला जो भेटला त्याच्यासोबत पण आनंद करत नाहीये आणि वडिलांसोबत पण आनंद करत उस नाही. मेजबानी में शामिल नहीं हो रहा है. आणि त्या मेजवानीमध्ये तो सहभागी झाला नाही. कहीं ना कहीं उसके जीवन के अंदर एक ईर्ष्या पैदा हुई है, कुठे ना कुठे त्याच्या जीवनामध्ये ईर्ष्या निर्माण जिसकी झाली, वजह से वो आनंद नहीं कर पा रहा है. ज्याच्यामुळे तो आनंद करू शकत नव्हता. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगतो, हमें आनंद करना, जो करने वाले लोगों के साथ में आनंद करना है. आम्हाला जे आनंद करणारे लोक आहेत ना, त्यांच्यासोबत आम्हाला आनंद ये करायचा आहे. दिखावटी आनंद नहीं होना है, आणि हे दिखाव्याचं नको आहे. अंदर से आनंद करना है. आतमधूनच आम्हाला आनंद करायचा आहे. कई बार हम देखते हैं कि दिखावटी आनंद बहुत लोग करते हैं, आणि आम्ही बऱ्याच वेळा पाहतो की दिखाव्याचा जो आनंद आहे तो बरेच जण करतात. लेकिन कहीं ना कहीं उनके अंदर में एक चीज उलझन पैदा करते हैं या अस्वस्थ वो होते हैं, पण कुठे ना कुठे त्यांच्या आतमध्ये ती ईर्ष्या आहे ना, त्यांना अस्वस्थ करून टाकते. बेचैन होते हैं. ते बेचैन असतात. इनके जीवन में ऐसा नहीं होना चाहिए था, लेकिन फिर भी ऐसा हुआ है. अंदर ही अंदर वो झगड़ते संघर्ष करते रहते आणि हैं. ते म्हणतात त्याच्या जीवनात असं व्हायला नको होतं, खरं तर पण असं झालेलं आहे आता. आणि मग ती गोष्ट पाहून ते आतल्या आत भांडत असतात स्वतःशी, संघर्ष करते हैं खुद से खुद. स्वतःशी संघर्ष करतात. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? कहीं ना कहीं उनके जीवन के अंदर ये आत्मिक बीमारी लग चुकी है, कुठे ना कुठे त्यांच्या जीवनामध्ये हा आत्मिक आजार जडलेला आहे और ये भयानक है. आणि भयंकर आहे. हा इनके जीवन को खत्म कर देगा. ह्यांच्या जीवनाला हा संपवून टाकेल. जिस प्रकार लकड़ी में अगर दीमक लग जाए तो वो पूरी लकड़ी को खोखला कर देती है, ज्या पद्धतीने लाकडाला जर वाळवी लागली तर ते लाकूड संपूर्णपणे ते खाऊन टाकतात. पूरा खत्म कर देती है. संपूर्ण वाळवी ते लाकूड खाऊन टाकतात. उसी प्रकार ये एक दीमक के समान है जो हमारे आत्मिक जीवन को खत्म करके शारीरिक जीवन को भी खत्म कर देंगे. आणि खरं तर हे ईर्ष्या जी आहे ना, वाळव्याप्रमाणेच आहे. जसं लाकडाला संपवते तसं वाळवी, ईर्ष्या नावाची वाळवी संपूर्ण आत्मिक जीवन संपवतेच, पण शारीरिक पण संपवते. हमें खत्म कर देगा, संपूर्ण टाकेल आम्हाला. हमारी शांति को भंग कर देगा, आमची शांती भंग करून टाकेल. हमें बेचैन कर देगा, आम्हाला बेचैन करेल. हमें पूरी तरह से बर्बाद कर देगा. आम्हाला संपूर्ण नष्ट करेल. इस बात को आपको मुझे समझना है. म्हणून ही गोष्ट समजून घ्यायची. हम में से हर एक व्यक्ति भिन्न व्यक्ति है, अलग व्यक्ति है. आणि आमच्या मधला प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. जो मैं कर सकता हूँ ये दादा नहीं कर सकते, जो मी करू शकतो ते हे करू शकत जो नाही. ये दादा कर सकते वो मैं नहीं कर सकता. जे हे करू शकतात ते मी करू शकत हाँ, नाही. हमें हर एक व्यक्ति को परमेश्वर ने एक भिन्न प्रकार का व्यक्ति बनाया है. आणि परमेश्वराने प्रत्येकाला वेगळं बनवलेलं एक आहे. विशेष उद्देश्य के लिए उसकी रचना की गई है. विशेष उद्देशासाठी त्याची रचना झालेली आहे. वैसे परमेश्वर ने हमें अलग अलग सेवाएं देकर आशीषित किया आणि है. देवाने आम्हाला वेगवेगळे सेवा देऊन आशीर्वादित केले. हमें अलग अलग वरदान देकर प्रभु ने आशीषित किया है. देवाने आम्हाला वेगवेगळे वरदान देऊन आशीर्वादित केलेलं आहे. इसलिए इस बात को समझना है कि जो वो कर रहा है वो मैं नहीं कर सकता हूं. आणि म्हणून समजून घ्यायचे की तो व्यक्ती करतो ना ते मला नाही जमणार. कई बार हम उसको देखकर प्रार्थना करने लगते हैं कि प्रभु उससे ज्यादा अभिषेक मुझे मिल जाए, आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करताना पाहतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की बाबा त्याच्यापेक्षा जास्त मला अभिषेक दे, उससे ज्यादा वरदान मुझे मिल जाए. त्याच्यापेक्षा जास्त वरदान मला दे. हम क्या प्रार्थना कर रहे हैं? हम लोग आम्ही काय प्रार्थना करत आहे? किसको देखकर प्रार्थना कर रहे हैं? कुणाला पाहून करत आहे? एक बात हम समझ लें कि हमको जो भी वरदान
वरदान मिले हैं, जो भी हमें हमें परमेश्वर की ओर से मिला है, वो अलग है। उसी के द्वारा परमेश्वर हमारा उपयोग करने वाला है। ज्या देवाने आम्हाला दिलेलं आहे ना, ते देवाने वेगळं आम्हाला दिलेलं आहे. त्याने आम्हाला वेगळं बनवलेलं आहे. ज्या उद्देशाने दिलं ते वेगळं आहे आणि त्याच्यातच आम्हाला समाधानी राहायचं आहे. वो विश्वास योग्यता के साथ में परमेश्वर को महिमा देते हुए आपको मुझे आगे बढ़ना है। विश्वास योग्यतेने आम्हाला देवाला गौरव देऊन पुढे जायचं आहे. और अगर आपको इस बीमारी से छुटकारा चाहिए, जर तुम्हाला हे आजारापासून सुटका हवी तो आहे, परमेश्वर के वचन को अपने हृदय में रखना होगा। देवाचं वचन अंतःकरणामध्ये ठेवा हमेशा हमें उस वचन के लिए हमें समर्पण करना होगा। आणि त्या वचनासाठी स्वतःचं समर्पण करा. पूरी तरह से आपको मुझे वचन की और अपने जीवन को देखना होगा। पूर्णपणे आमच्या जीवनातून वचनाकडे पाहायचं आहे. तब तब आप और मैं जाके आगे बढ़ पाएंगे। तेव्हा कुठे आम्ही पुढे जाऊ, तब आप और मैं इस चीजों पे विजय लेंगे। तेव्हा कुठे आम्ही ह्या गोष्टींमध्ये विजय मिळवू. और एक बात कहना चाहता हूं, अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. जिस व्यक्ति के विषय में कड़वाहट है, जिस व्यक्ति के विषय में ईर्ष्या है, उसके लिए आप और मैं दिल से प्रार्थना करना है। आणि ज्या व्यक्तीबद्दल आमच्या मनामध्ये कडूपणा आहे, ज्या व्यक्तीबद्दल आमच्या मनामध्ये ईर्ष्या आहे, खरं तर त्या व्यक्तीसाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे. कई बार हमारे जीवन के अंदर लोग, हमारे रिश्तेदार, हमारे खुद के प्रियजन हमारा नुकसान करते हैं, हमें हानि पहुंचाते हैं। आणि आमचे आवडते लोक, आमचे नातेवाईक, आमचे इष्ट मित्र आमचं नुकसान करतात. कई बार वो जो नुकसान, भारी नुकसान करते हो, आणि ते तर साधं नाही तर मोठं नुकसान करतात. कहीं ना कहीं उनके विषय में हमारे दिल में घर कर जाता है। आणि मग त्यांच्या त्या करण्यामुळे, त्या वागण्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये घर निर्माण और होतं. हम उसको देखने लगते हैं कि इसका कब नुकसान हो जाए, आणि मग आम्हाला असं वाटू लागतं की याचं पण कधी नुकसान होईल, कब इसका जीवन गिर जाए। कधी ह्याचं जीवन संपेल. वो कहीं ना कहीं वो बात हमारे जीवन में आती है, तंग करती है। आणि मग कुठे ना कुठे ती गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये टोचू लागते. वो कहीं ना कहीं उन बातों को याद दिलाती है। आणि त्या मागच्या झालेल्या गोष्टी पुन्हा 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 आमच्या शरीरामध्ये, मनामध्ये येतात. इसका ध्यान रखना है। हे लक्ष अगर ठेवायचं. आपको आज इससे छुटकारा चाहिए, जर ह्या गोष्टीपासून आज तुम्हाला सुटका हवी आपका बहुत सारा नुकसान किया है किसी व्यक्ति ने, कोणीतरी तुमचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे, आपका पूरा जीवन गिरा दिया है, तुमचं जीवन पाडलंय त्यांनी, आपके पास में बहुत सारी चीजें थी, लेकिन अब उसकी वजह से आपके पास में कुछ नहीं रहा। तुमच्याकडे भरपूर काही होतं, पण त्या व्यक्तीमुळे आता तुमच्याकडे काही राहिलेलं नाही. शायद आपका परिवार टूट चुका होगा, कदाचित तुमचं कुटुंब तुटलं असेल, आपकी नौकरी चली गई होगी, तुमचं नोकरी गेली असेल, आपका उसने सब कुछ छीन लिया होगा, तुमचं सर्व काही त्यांनी हिरावून घेतलं असेल, आपके लिए वो कोर्ट में केस कर दिया होगा, तुमच्या विरोधात किंवा तुमच्यावर त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली और असेल, आप पूरा आपको उसने पूरा अस्त व्यस्त कर दिया है। तुमचं जीवन त्यांनी अस्ताव्यस्त करून टाकलं और असेल. जब भी उसका नाम आपके सामने आता है, तो आप एकदम ईर्ष्या से भर जाते हैं, क्रोध से भर जाते हैं। ज्या वेळेस त्याचं नाव तुमच्या समोर येतं, त्या वेळेस तुम्हाला भयंकर राग येतो आणि मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते. इसका मतलब है कहीं ना कहीं वो चीज, ईर्ष्या जो है घर कर चुकी है। आणि म्हणून ही जी ईर्ष्या आहे, कुठेतरी तुमच्या घरामध्ये तिने घर केलेलं आहे. अगर आपको उसको छुटकारा चाहिए आज, जर आज तुम्हाला त्याच्यापासून सुटका हवी आहे, आप सबसे पहले यीशु से प्रेम मांगे, आणि सर्वात प्रथम तुम्ही आज ख्रिस्ताकडे प्रेम मागा, क्योंकि वही एक प्रेम है जो आपको मुझे आजाद आणि करेगा। तेच एक प्रेम आहे तुम्हाला आणि मला सुटका देईल. आपकी और मेरी ताकत नहीं है कि आपको मुझे इसमें छुटकारा मिले। आणि याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या माझ्यामध्ये ती ताकद नाहीये. ये ताकत सिर्फ प्रभु यीशु हमको ही देगा। ताकद फक्त येशू देईल. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचंय? आम्हाला प्रार्थना करायची. उस व्यक्ति के लिए जिसके विषय में मेरे जीवन में कड़वाहट है, ज्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये कडूपणा आहे ना, त्या व्यक्तीला प्रार्थना करायची आहे. मत्ती 5:44 में इसी प्रकार कहता है मत्ती 5:44 हेच सांगत आहे कि हम उसके लिए प्रार्थना करें। आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करावी. आप कठिन है हमारे लिए, लेकिन पवित्र आत्मा से प्रभु यीशु से मांगे कि प्रभु दिल से उसके लिए प्रार्थना करने के लिए मुझे मदद करना। आमच्यासाठी खरं तर हे कठीण आहे, पण देवाकडे मागूया आपण की देवा मला याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मला मदत कर. मानवी रिश्ते से, मानवी तौर से आप और मैं माफ नहीं कर पाएंगे, आणि मानसिकरित्या आम्ही त्याला क्षमा करू शकणार नाही. बरं, इसके लिए प्रभु का अनुग्रह चाहिए। याच्यासाठी देवाचा अनुग्रह, देवाची कृपा हवी आहे. देखिए वचन क्या कहता है, 44 5वां अध्याय, मत्ती को शुभवर्तमान 5:44 वचन। परंतु मी तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. यहाँ पे यीशु मसीह कह रहे हैं कि जो आपके शत्रु हैं उनसे आप प्रेम करें, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जिसने आपका छल किया है, जिसने आपको तकलीफ दी है,
उसके लिए हम प्रार्थना करें। आणि ज्याने तुम्हाला तुमचा छळ केला, ज्याने तुम्हाला त्रास दिला, त्याच्यासाठी देव सांगतो प्रार्थना करा. उस प्रार्थना से क्या होगा? त्या प्रार्थनेने काय होईल? हमें जिसने बांध के रखा है आज उसकी जंजीरें टूट जाएगी आणि ज्याने आम्हाला बांधून ठेवलं ना, ते साखळदंड त्या प्रार्थनेने आज तुटतील. और हम हमारे जीवन के अंदर आशीष बहती हुई हमारे जीवन में आणि आएगी। आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद वाहताना आम्हाला दिसेल. स्वर्ग से आशीषें आपके जीवन में उतरेगी। स्वर्गातून आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये उतरेल. खुदा आकाश के झरोखे आपके लिए खोल देगा। आणि देव तुमच्या माझ्यासाठी आकाशाची कपाटे आज उघडेल. इतना नहीं, एवढंच नाही, आपको मुझे जल्दी से उसके साथ में मेल मिलाप कर देना। आणि लवकरच देव तुम्हाला त्याच्या सोबत समेट करून देईल. हमें करना है। आम्हाला समेट करायचं आहे त्याच्या सोबत. अगर आप समेट नहीं करेंगे, आप मेल मिलाप नहीं करेंगे तो कहीं ना कहीं आपको ये चीज सताएगी। आणि त्या व्यक्ती बरोबर जर तुमचा आणि माझा समेट झाला नाही ना, तर मग ही गोष्ट सारखी आम्हाला आमच्या मनामध्ये त्रास देत राहील. मैं ये नहीं कह रहा हूँ कि आज ही जाइए आप समेट कर मी दीजिए। असं म्हणत नाही की आता लगेच जा आणि समेट करा. आप प्रभु से अनुग्रह मांगे, तुम्ही देवाकडे कृपा मागा, अनुग्रह मांगे उससे। देवाकडे कृपा मागा. और एक दिन ऐसा आएगा, एक दिवस असा येईल परमेश्वर आपका और मेरा उसके प्रभु के द्वारा आप और मैं मेल मिलाप करेंगे। आणि देवाच्या द्वारे एक दिवस असा येईल की देवाच्या द्वारे तुमचा आणि त्याचा समेट होईल. मैं मत्ती को 5:23 से 25 वचन यही कहता है। मत्ती 5:23 ते 25 हेच सांगत आहे. म्हणून जर तू आपले दान वेदीजवळ अर्पित आहेस आणि ते तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध असे काही आहे, तर तू आपले दान तेथे वेदीपुढे ठेव आणि जा पहिल्याने आपल्या भावाशी समेट कर आणि मग येऊन आपले दान अर्पण कर. यहाँ पे प्रभु ने स्पष्ट लिखा है। या ठिकाणी देवाने स्पष्ट लिहिलेलं आहे. शायद आज आपके और मेरे शायद आपका और मेरा जीवन में कई लोगों ने तकलीफ दिया और वो इस संसार को छोड़कर चले गए। आणि कदाचित तुम्हाला आणि मला काही लोकांनी त्रास दिला भयंकर, आणि ह्या जगातून ते गेले. वो इस दुनिया में नहीं है अब, ते आता ह्या जगामध्ये नसतील. लेकिन आप फिर भी उसका नाम लेकर आज उसको माफ कर देना। तरी सुद्धा तुम्ही त्याचं नाव घेऊन प्रार्थना करा, त्याला क्षमा करा. उसको उससे अगर ऐसा करेंगे तो प्रभु हमें आत्मिक तौर से और शारीरिक तौर से और मानसिक तौर से छुटकारा देगा। आणि जर आम्ही असं करणार ना, तर परमेश्वर आम्हाला शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि आत्मिकरित्या आशीर्वाद देईल. आपको मुझे परमेश्वर के दृष्टिकोण से देखना है। आणि आम्हाला देवाच्या नजरेने, देवाच्या दृष्टीने पाहायचं आहे. जिस प्रकार परमेश्वर देखता है वैसे आपको मुझे देखना है। जसा देव पाहतो ना तसं आम्हाला पाहायचं आहे. जब यीशु मसीह को जब उस क्रूस के ऊपर जब वो गाड़ रहे थे, आपको मालूम है यीशु मसीह को भी ईर्ष्या के द्वारा, जलन के द्वारा उसको क्रूस पर लटकाया गया। आणि तुम्हाला माहिती आहे का, ईर्ष्या करूनच, त्याच्यावर जळले आणि मग त्याला वधस्तंभावर टांगलं. यीशु के पास में इतनी भीड़ जा रही थी कि लोग उसको देखकर ईर्ष्या करने लगे। येशू सोबत एवढी गर्दी वाढली होती, एवढे लोक जात होते, ते पाहून त्यांना ईर्ष्या झाली. यीशु अपनी ओर सबको खींच रहा था आणि ते असं म्हणू लागले की येशू स्वतःकडे सर्वांना ओढत आहे. और इसको देखकर वो यीशु से जलने लगे। आणि ही गोष्ट पाहून येशूवर ते जळू लागले. और जलने के कारण, ईर्ष्या के कारण उन्होंने यीशु मसीह को उस क्रूस के ऊपर डाल आणि दिया। त्या जळण्याने, त्या ईर्ष्येने येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलं. फिर भी यीशु मसीह ने क्या बोला? तरी सुद्धा येशू ख्रिस्त काय म्हणाले? हे पिता, ये जानते नहीं ये क्या कर रहे हैं, हे पिता परमेश्वरा, यांना ठाऊक नाही हे काय करत आहे, इनको माफ कर देना। यांना क्षमा करून टाक. जिस यीशु मसीह को डहा की वजह से, ईर्ष्या की वजह से उस क्रूस पर दिया गया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ईर्ष्येमुळेच वधस्तंभावर दिलं. जब यीशु ये कर सकता है तो आप और मैं भी कर सकते आणि हैं। येशू ख्रिस्त जर असं करू शकतो तर आम्ही करू शकत नाही का? यीशु की कोई भी गलती नहीं थी, येशूची कोणतीही चूक नव्हती. यीशु ने किसी का भी कुछ बिगाड़ा नहीं था। येशूने कुणाचंच वाईट केलं नव्हतं. हर एक इंसान, व्यभिचार से लेके पापी व्यक्ति से लेके जो यीशु मसीह के पास में आता था, खुदा बाप उनको छुटकारा देता आणि था। प्रभू येशूकडे पाप करणारे, व्यभिचार करणारे प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे आले, पण येशू ख्रिस्ताने त्याला सुटका दिली. लेकिन फिर भी लोगों ने उसको क्रूस पर गाड़ दिया। तरी सुद्धा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलं. एक कारण था ईर्ष्या, याचं एकच मूळ कारण होतं ईर्ष्या. लेकिन फिर भी यीशु मसीह ने उन लोगों को माफ कर दिया जिसने उसको क्रूस पर चढ़ा दिया,
लिया, उसकी जान ले ली। तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने अशा लोकांना माफ केलं ज्या लोकांनी वधस्तंभावर टांगलं, त्यांचा प्राण घेतला, जीव घेतला, तरी सुद्धा त्यांनी माफ करून टाकलं. अगर हमारे जीवन में कोई नुकसान करता है तो हम प्रार्थना करने लगते हैं, प्रभु इसका पूरी तरह से इसका सत्यानाश हो जाए। आणि मग आमच्या जीवनात जर आम्हाला कोणी त्रास दिला तर मग आम्ही अशी प्रार्थना करतो की त्याचं वाटोळं होऊ दे प्रभु ये कल का सुबह ना देखे। आणि हे याने उद्याची सकाळ पाहू नये। प्रभु आज जब वो गाड़ी पे जाए तो उसका पैर जरूर टूटना चाहिए। आणि जर का आज तो मोटरसायकलवर जाईल ना, त्याचा पाय तुटू दे। आज शाम को उपवास प्रार्थना करते हैं कुछ लोग, आज शाम को ये खबर आना चाहिए। आणि आज संध्याकाळी ही बातमी आली पाहिजे असं उपवास करतात जो काही नई लोक। गाड़ी ली है ना, उसका पूरी तरह से आज एक्सीडेंट होके पूरी तरह से खत्म हो जाना त्यांनी चाहिए। नवीन गाडी घेतली ना, आज त्याचा ऍक्सिडेंट होऊ दे आणि संपूर्ण नष्ट होऊ दे। कई लोगों की प्रार्थना ऐसी है। काही लोकांची अशा पद्धतीची प्रार्थना ऐसी असते। प्रार्थना कभी ना करें। अशी प्रार्थना कधीही करू नका। मेरे यीशु ने ऐसी प्रार्थना नहीं किया। माझ्या येशूने अशी प्रार्थना केली नाही। मेरे यीशु ने प्रार्थना किया, माझ्या येशूने प्रार्थना केली, हे पिता ये नहीं जानते क्या करें, इनको क्षमा कर। हे देवा, यांना ठाऊक नाही हे काय करत आहे, त्यांना क्षमा जो कर। हमसे कड़वा जो हमसे जो हमसे ईर्ष्या रखते हैं, जो हमसे जलन रखते हैं, और उनके लिए हम प्रार्थना करें। जो जे आमच्यावर ईर्ष्या करतात, जे आमच्यावर जळतात ना, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी। क्या आज हम परमेश्वर के भवन में बैठे हैं, हमको कुछ याद आ रहा है कि मेरे जीवन के अंदर ऐसी भावनाएं हैं? आणि आज आम्ही देवाच्या मंदिरात बसलो आहोत, काही गोष्टी आठवत आहेत का? काही आमच्या मनामध्ये येत आहे की आमच्या सोबत असं घडलंय? क्या मेरे जीवन साथी के विषय में मेरे मन के अंदर ईर्ष्या रहते तो साथ है, लेकिन फिर भी ईर्ष्या है? काय आमचा जो जीवनाचा सोबती आहे, आम्ही सोबत राहतो पण त्याच्याबद्दल मनामध्ये ईर्ष्या आहे? क्या मेरे भाई बहनों के विषय में साथ में है लेकिन फिर भी ईर्ष्या है? का आमच्या भावाबद्दल, आमच्या बहिणीबद्दल आम्ही एकत्र राहतो तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या आहे का त्यांच्याबद्दल? आज हम इसको चेक करें। आज आम्ही ती तपासून पाहावं। आज हम इसको आज परमेश्वर के सामने रखें। आज ह्या सर्व गोष्टी आम्ही देवासमोर मांडाव्या। मेरी ये प्रार्थना है। माझी ही प्रार्थना आहे, जितनी भी बीमारियां हमारे शरीर में जकड़ी हुई है, जेवढे काही आजार आमच्या शरीराला पकडून बसलेत, इसके आगे एक भी बीमारी हमें छू ना पाएगी। आणि याच्यानंतर आम्हाला कोणताही आजार स्पर्श करणार नाही। हम चंगाइयों में चलने वाले लोग हैं। आणि आम्ही आरोग्यामध्ये चालणारे लोक आहोत। जब परमेश्वर ने नियम को बनाए थे लेवी व्यवस्था के अंदर, तब उसमें एक नियम था। आणि देवाने ज्यावेळेस लेवीमध्ये नियम बनवले होते, लेवी व्यवस्था 19 अध्याय 17 वचन के आणि अंदर, लेवीमध्ये 19वा अध्याय 17 वचनामध्ये, अपने मन में एक दूसरे के प्रति कभी बैर जलन ईर्ष्या नहीं रखना। आणि वचन त्या ठिकाणी आहे, नियम त्या ठिकाणी आहे की आमच्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल वैर भावना नसावी। किसी बात की बैर न रखना। कोणत्याही व्यक्तीबद्दल वैर भावना मनात नसावी। देखिए नीति सूत्र में लिखा है 24 अध्याय 1 और 2 वचन के अंदर, नीतिसूत्र 24 अध्याय 24वां अध्याय आणि 1 आणि 2 मध्ये लिहिलंय। खूब खूबसूरत रीति से सोलोमन राजा ने इसको लिखा है। खूप छान पद्धतीने शलमोन राजाने लिहिलेला आहे। देखिए वो क्या कह रहा है, देखिए वो क्या कहना चाहता है। 24 अध्याय 1 और 2 वचन, तू दुष्ट मनुष्याचा हेवा करू नको, तू दुष्ट मनुष्य बुरे लोगों के विषय में ढा नहीं करना, आणि त्यांच्याबरोबर राहण्याची इच्छा धरू नको। अब यहाँ पे नीति का लेखक जो कह रहा है, नीति वचन को लिखने वाला कह रहा है, बुरे लोगों के विषय में ईर्ष्या नहीं करना है, कारण त्यांचे हृदय जुलूम योजिते आणि त्यांचे ओठ उपद्रव बोलतात। 23वां अध्याय 17 और 18 वचन, नीति वचन 23वां अध्याय 17 और 18 वचन, तुझ्या हृदयाने पाप्यांचा हेवा करू नये। तू अपने हृदय में पापियों का द्वेष मत करना, ईर्ष्या नहीं करना। हम कहीं भी क्यों ना हो, कौन से भी स्थान में क्यों ना हो, अपने जीवन के अंदर कभी भी किसी के विषय में ईर्ष्या करना नहीं है। आमेन, आमेन। सुनिए, ऐका, जैसे दावीद ने कहा, जसं दाविदाने म्हटलं, वैसा आज आपको मुझे कहना है। आज आम्हाला म्हणायचंय। भजन संहिता इसका 139, 23 और 24 वचन के अंदर, आणि स्तोत्र संहिता 139 आणि 23 आणि 24 वचनानुसार, भजन संहिता 139, 23 to 24, 139, देखिए 23 आणि 24। दावीद इतना बड़ा परमेश्वर का दास, खुद को प्रभु के सामने रखने वाला, क्या कहता है? हे देवा, मला शोध आणि माझे हृदय जाण। सुनिए, वो कह रहा है, दाऊद कह रहा है कि प्रभु मला शोध, मुझे ढूंढ, हाँ, आणि माझे हृदय जाण। वो कह रहा है कि मेरे हृदय की झड़ती ले, हिंदी में लिखा है झड़ती ले, मेरी झड़ती ले। आपको मालूम है झड़ती कब ली जाती है? तुम्हाला माहिती आहे का झडती कधी घेतली जाते? मैं एक कंपनी में काम कर रहा था आज से 20 साल पहले, मी काही 20 वर्षांपूर्वी एका कंपनीत काम करत होतो, आणि उस समय
वेकफील्ड कंपनी में था, रामवाड़ी में। आणि रामवाडी एका ठिकाणी त्या कंपनीमध्ये होतो मी. और शाम को वहाँ पे चेकिंग होता था, आणि संध्याकाळी तपासणी व्हायची, झड़ती लेते थे। झडती घेतली वहाँ पे जायची. दूध पाउडर, आइसक्रीम पाउडर, ऐसे बहुत सारे प्रोडक्ट वहाँ पे बनाए जाते आणि त्या ठिकाणचं उत्पादन होतं दूध पावडर आणि अशा गोष्टी होत्या थे। वो वेगवेगळ्या काफी महंगे थे। आणि महागड्या गोष्टी होत्या. कुछ लोग अपने जूतों में डालकर, जुराबों में डालकर वो बाहर लेकर जाते थे। आणि काही लोक आपल्या बुटामध्ये खिशामध्ये बाकीच्या गोष्टी टाकून घेऊन जायचे. लेकिन शाम को 5:30 बजे कंपनी छूटता था तो वॉचमैन लोग पूरी झड़ती वो लेते थे। आणि संध्याकाळी 5 वाजता कंपनी सुटल्याच्या नंतर जे वॉचमॅन आहेत ते संपूर्ण झडती घ्यायचे. कि कहीं ये कुछ बात को तो नहीं लेके जा रहे हैं, काही वस्तू काही घेऊन जात तर नाही, हम हमारी कंपनी से कुछ लेके तो नहीं जा रहे हैं। आमच्या कंपनीतून काही हा घेऊन तर चालला नाही. वो झड़ती लेते ते थे। झडती घ्यायचे. और झड़ती कौन लेता है? झडती कोण घेतं? पुलिस वाले लेते हैं। पोलीस घेतात. जो चीजें हैं उसकी झड़ती ली जाती है। आणि ज्या काही नवी गोष्टी आहेत त्याची झडती घेतली और जाते. यहाँ पे दाऊद किसी वस्तु के बारे में झड़ती लेने के लिए नहीं बोल रहा है। आणि दाऊद कोणत्या वस्तूची झडती घेण्यासाठी नाही म्हणत. दाऊद परमेश्वर के सामने अपने हृदय को रखता है और कहता है कि प्रभु मेरी झड़ती ले। आणि दावीद जो आहे देवासमोर स्वतःला ठेवतो आणि म्हणतो माझ्या हृदयाची झडती घे. ऐसे चीज मतलब मुझे मालूम नहीं कि ऐसी चीज मेरे अंदर रखी होगी, मुझे मालूम नहीं है, उसकी झड़ती ले तू प्रभु। आणि अशा पद्धतीच्या काही गोष्टी माझ्या हृदयात असू शकतात हे मला माहित नाही, पण तू झडती घे, तू झड़ती ले प्रभु। तू झडती घे माझ्या हृदयाची. कई बार जब लोग पकड़े जाते हैं तो वो बोलते हैं ये तो मुझे मालूम ही नहीं था, ये कहाँ से आया, आणि मग कितीतरी वेळा पकडले जातात, मग ते म्हणतात मला माहित नाही हे कसं माझ्या जवळ किसने आलं, रखा मुझे मालूम नहीं हे है। माझ्या बॅग मध्ये कुणी ठेवलं मला माहित नाही. कई बार कुछ लोग चीजों को रखकर अपनी चीज दूसरों आपने देखा होगा, क्राइम में देखा होगा आप लोग ने, किसके सूटकेस में कुछ डाल देते हैं और वो पकड़े जाते हैं, उनको नहीं मालूम होता कि ये मेरी है कि किसने रखा, पता ही नहीं होता। आणि तुम्ही पाहिलं असेल की काही लोक दुसऱ्याच्या बॅग मध्ये वस्तू ठेवतात और वो पकड़े जाते हैं। आणि मग तो दुसरा बिचारा पकडला जातो. एक व्यक्ति है जो हमारे जीवन में इन चीजों को रखता है, आणि एक व्यक्ती आहे जो अशा चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ठेवतो. वो है शैतान है। तो आहे सैतान. इसलिए दाऊद कह रहा है, म्हणून दावीद म्हणतो पता नहीं प्रभु है कि नहीं, तू झड़ती लेना, कहीं किसी दुश्मन ने आके तो नहीं रख दिया। देवा मला ठाऊक नाही कोणत्या वैराने माझ्या आतमध्ये काही ठेवला असेल तर तू पहा, झडती घे. वो आपको मालूम नहीं उसने कहाँ रखा है। आम्हाला माहित नाही ते कुठे ठेवलेलं आहे. हमारे हृदय में शायद ईर्ष्या को रख कर, जलन को रख कर चला गया होगा। आणि आम्हाला माहित नाही की तो आमच्या हृदयामध्ये ईर्ष्या ठेवून, ते जळण्याचा स्वभाव ठेवून तो शैतान निघून गेला असेल. ये आपको और मुझे भी मालूम नहीं होगा। आम्हाला माहित नसेल. लेकिन जब प्रभु के वचन में हम जब जाते हैं तब हम देखते हैं कि कहीं ना कहीं घर कर चुकी है। आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये जातो त्यावेळेस मग आम्हाला समजतं की कुठे ना कुठे आमच्या हृदयात त्याने घर केलेलं आहे. इसलिए दाऊद कह रहा है, म्हणून दावीद म्हणतो मेरी झड़ती ले। माझी झडती घे क्या देवा. आज हम परमेश्वर को कह सकते हैं कि प्रभु मेरी झड़ती ले? काय आज तुम्ही म्हणू शकता देवाला, आम्ही म्हणू शकतो आज देवाला की देवा माझी झडती घे. झड़ती करके क्या करेंगे? झडती घेऊन काय करायचं? दाऊद आगे कहता है, दावीद पुढे म्हणतो मला पारख, मुझे जांच ले, मला पारख आणि माझा मनोभाव जाण. मेरे मन भाव को जान ले, मेरे मनोदय को जान ले। माझ्या मनात काय चाललंय ते ओळख, आणि माझ्यामध्ये कोणताही दुष्टतेचा मार्ग असला तर पहा, आणि सर्व काळच्या मार्गाने मला ने. वो कह रहा है मुझे अनंत काल के जीवन में चला दे। तो म्हणत आहे मला अनंत काळाच्या जीवनामध्ये घेऊन क्या जा. हम दाऊद कैसा प्रार्थना कर सकेंगे आज? काय आज आम्ही ह्या दाविदासारखी प्रार्थना करू का? आइए खड़े हो जाए, चला आपण पायावर उभं राहूया. हम खड़े हो जाए। आपण उभं राहूया. आज यहाँ वहाँ ना देखें, आज इकडे तिकडे पाहू नका. अपने हृदय को देखें। आज आमचं स्वतःचं हृदय आम्हाला पाहायचं. जिस प्रकार दाऊद ने अपने हृदय को परमेश्वर के सामने रखा, ज्या पद्धतीनं दाविदानं स्वतःचं हृदय देवासमोर मांडलं, उस हृदय के अंदर उसको वो कह रहा है प्रभु को मुझे चीजें दिखा दे। आणि तो देवाला म्हणत आहे दावीद की बाबा माझ्या हृदयातल्या चुकीच्या गोष्टी मला दाखव. पहले झड़ती ले ले प्रभु, माझी झडती घे देवा, और झड़ती में दिखा दे कि मैं क्या है, आणि झडतीमध्ये दाखव की काय आहे. मुझे जांच ले प्रभु, माझी पारख कर, मेरी भावनाओं को जान ले प्रभु, माझा मनोदय जाण, मेरे विचार, मेरे अंदर क्या विचार चल रहे हैं किसी के विषय में वो जान ले प्रभु। आणि माझ्या अंतःकरणामध्ये काय विचार चालू आहेत ते ओळख. आज हम भी प्रभु को ऐसा ही कहें। आज आम्ही सुद्धा देवाला तसंच म्हणूया. बहुत सारी बीमारियां इनके कारण हमारे जीवन में राज करती है। बरेचसे आजार अशा गोष्टीमुळे आमच्या शरीरावर राज्य करतात, सत्ता करते हैं, सत्ता करतात, हमारे जीवन को खोखला करते हैं, आमच्या जीवनाला ते एकदम आतून पोकळ करतात. आइए कुछ देर हम प्रार्थना में जाएं। काही वेळ आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. सिर्फ बीमारियों के लिए प्रार्थना ना करें तो हम उसके ऊपर काम करें। आणि
आम्ही फक्त आजारावर प्रार्थना करू नये, तर आम्ही त्या आजारावर काम करावं. एक प्रकार की बीमारी है, इसके ऊपर काम करें, इलाज करें हम. आणि ह्या आजारावर आम्ही काम करावं, त्याचा विलाज करावा. जो बातें बताए उसके ऊपर हम मनन करें. ज्या गोष्टी आता देवाने आम्हाला सांगितल्या त्याच्यावर आम्ही मनन करावं. आइए ये जलन की भावना से, कड़वाहट की भावना से, ईर्ष्या की भावना से आज हम आजाद हो जाए. आणि ह्या कडूपणाच्या भावनेमधून, ह्या रागाच्या द्वेषाच्या भावनेमधून आज आम्ही सुटका मिळवू. चंगाई हमारी है, आरोग्य आमचं आहे, चंगाई हमारा अधिकार है, आरोग्य मिळवणं आमचा अधिकार आहे. वो यीशु ने दिया है. तो येशूने आम्हाला दिलेला आहे. तो क्यों नहीं हम चंगाइयों में चलते हैं? मग का आम्ही त्या आरोग्यामध्ये चालू नये? बहुत सारे कारणों में से एक कारण ये है, आणि बऱ्याचशा कारणामधून एक कारण हे आहे, ईर्ष्या, जलन. जळणे. माफ कर दें आज उन लोगों को, आज त्या लोकांना क्षमा करून टाका, उनका नाम लें, त्यांचं नाव घ्या, दिल से दिल की गहराई से आज उनको माफ कर दें. अंतःकरणापासून, हृदयाच्या खोलीपासून त्यांना क्षमा करून टाका. प्रभु हमारे हृदय को देखता है. देव आमचं हृदय पाहतो. बहुत सारी आशीषें रुक जाती हमारे जीवन के अंदर. आणि आमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक आशीर्वाद, बरेचसे आशीर्वाद थांबले जातात. कुछ कारण की वजह से. काही कारणामुळे. इतना बड़ा राजा ये प्रार्थना करता है, एवढा मोठा हा राजा प्रार्थना करत आहे. प्रभु मेरी झड़ती ले लो. तो म्हणत आहे, देवा माझी झडती घे, मेरी झड़ती ले लो. माझी झडती घे. क्या हम कह सकते हैं, प्रभु मेरे हृदय की झड़ती ले लो? काय आज तुम्ही म्हणू शकता का, देवा माझ्या हृदयाची झडती घे? अगर उसको आज ईर्ष्या मिली तो आज प्रभु के सामने रख देना. आणि जर आज ती ईर्ष्या जर तुम्हाला आढळून आली, तर आज ती देवासमोर ठेवा और कबूल करें, प्रभु मेरे अंदर ये है. आणि कबूल करा की देवा खरंच हे माझ्यामध्ये होतं, मेरे अंदर है. माझ्यामध्ये आहे. मैं कोई धार्मिक नहीं हूं, प्रभु मेरे अंदर है. मी नीतिमान नाही, माझ्यामध्ये ही गोष्ट आहे. मुझे क्षमा कर दो प्रभु, मला क्षमा कर देवा. मैं आजाद होना चाहता हूं. मला याच्यापासून सुटका हवी आहे. ये चीजें सब कुछ थकाने वाली चीजें हैं. या सर्व गोष्टी थकवणाऱ्या आहेत, हमें अस्वस्थ करने वाली चीज है. आम्हाला अस्वस्थ करून टाकणाऱ्या आहेत. हमारे आत्मिक जीवन में, हमारे मनों में, हमारे विचारों में ये थकान को लेकर आती है. आमच्या आत्मिक जीवनामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये हे थकवा घेऊन येतं. हमें बेचैन करती है, आम्हाला बेचैन करून टाकणारी गोष्ट आहे. हमें अस्वस्थ करती है. आम्हाला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. बाइबल कहते हैं कि जलन हड्डियों को जलाती है. आणि बायबल असं सांगतं की हे जे ईर्ष्या आहे, आमचे हाडं ठेसूळ करतं. ये बीमारी का एक चिन्ह है. हे आजाराचं एक लक्षण आहे. ईर्ष्या ना करें, ईर्ष्या करू नये. ये हमको जला देगी. हे आम्हाला जाळून टाकील ईर्ष्या. हमारे आत्मिक जीवन को, हमारे शरीर को जला देगी. आमचं आत्मिक जीवन आणि आमचं शारीरिक जीवन जाळून टाकेल. माफ करें उनको. या सर्व लोकांना क्षमा करून टाका. जो हमसे ठीक से व्यवहार नहीं करते, जो हमसे बात नहीं करते, जे तुमच्यासोबत नीट वागत नाहीत, जे तुम्हाला बोलत नाहीत, जो खुद को बड़ा समझते हैं, जे स्वतःला मोठं समजतात, आपको देखकर वो मुंह घुमा लेते हैं, तुम्हाला बघून तोंड फिरवतात. आपकी गलती नहीं है, तुमची चुकी नाहीये, फिर भी ऐसा किया जाता है हमारे साथ में व्यवहार. तरी सुद्धा अशा पद्धतीची वागणूक आमच्याबद्दल होते. फिर हम कहते हैं कि मैंने कुछ नहीं किया, फिर भी ये व्यक्ति ऐसा क्यों कर रहा है. आणि मग आम्ही म्हणतो, मी तर काहीच केलं नाही, तरी सुद्धा हा माझ्यासोबत असा का वागतो. और कहीं ना कहीं उस व्यक्ति के विषय में मेरे जीवन में एक ईर्ष्या निर्माण हो जाती है. आणि मग कुठेतरी त्या माणसाबद्दल आमच्या जीवनामध्ये ईर्ष्या तयार होते. खुद को संभाले, स्वतःला सांभाळा. प्रभु मेरी झड़ती ले कहें, देवा माझी झडती घे असं म्हणा. मेरे विचारों को जांच दे प्रभु. माझ्या विचारांची पारख कर देवा.
मेरी भावनाओं को जांच प्रभु। माझी भावना ओळख प्रभु। मैं कितना भी अगर कह दो कि नहीं है, लेकिन कहीं ना कहीं तो है प्रभु। हम दुखे हैं, हम दुखी हैं, हमें कहीं ना कहीं दुखाया गया है प्रभु। आणि किती मी म्हणत असेन प्रभु नाही नाही, पण कुठेतरी आहे, कारण मी दुखावलो गेलो आहे। मेरे अंदर चोट पहुंची है प्रभु, माझ्या आतमध्ये जखमा आहेत देवा। मेरे जीवन इस बात को लेकर मैं संघर्ष कर रहा हूं प्रभु। आणि ह्या गोष्टी घेऊन माझ्या जीवनामध्ये संघर्ष चालू आहे। कितनी बार हम एक दूसरे का मुंह नहीं देखते, आणि कितीतरी वेळा आम्ही एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाही। इसका कारण क्या है? इसका कारण काय आहे? कहीं ना कहीं ये चीजें घर कर रही है, कुठे ना कुठे ह्या गोष्टी घर करत आहे। यीशु के नाम से मैं इस समय प्रार्थना करता हूं प्रभु, अभी इसी समय अगर ये ईर्ष्या को लेकर अगर कोई जीवन में हमारी बीमारियां आई हैं, यीशु के नाम में उसके कार्य को मैं आज नाश करता हूं यीशु मसीह के नाम। येशूच्या नाम, अभी आज्ञा करते इस समय आत्मा प्राण शरीर को छोड़ के फायर हो जाए बाहेर येशूच्या नाम। अभी इसी समय, आता है वेळेला, अभी इसी समय आता है वेळेला। जो ईर्ष्या और जलन के कारण जो अस्वस्थता है, बेचैनी है, अशांति है, यीशु के नाम में व्याकुलता है, अभी इसी समय और शरीर के अंदर उसको विचार करने के द्वारा शरीर ने बीमारी को पकड़ लिया है, यीशु के नाम से आज्ञा करता हूं अभी इसी समय फायर हो जाए यीशु के नाम। छोड़ दे उनके आत्मा प्राण शरीर को। शैतान की योजना को ध्वस्त करता हूं, शैतान की योजना को फेल करता हूं यीशु के नाम। फायर हो अभी इसी समय, मुक्त करते यीशु के नाम, सुटका बोलते येशूच्या नाम, विजय बोलते यीशु के नाम, जय येशूच्या नाम, यीशु मसीह के नाम, येशूच्या नाम। आजाद करते हम सबको अभी इसी समय। प्रत्येकाला मी सुटका बोलतो। आज से ये लोग विजयशाली जीवन जिएंगे प्रभु। आजपासून हे प्रत्येक व्यक्ती विजयशाली जीवन तेरा जगेल। अनुग्रह देना खुदा बाप, देवा तुझी कृपा दे। इस ईर्ष्या पर, इस जलन पर, इस कड़वाहट पर विजय दे यीशु के नाम आणि में। या कडूपणावरती, या जळण्यावरती, ईर्षेवरती आज परमेश्वर दे बापा, यीशु के नाम में, येशूच्या नाम, यीशु के नाम में येशूच्या तेरी नाम, विजय की घोषणा करते हैं, विजयाची तेरी घोषणा, विजय की घोषणा करते हैं, विजयाची घोषणा, तेरी विजय की घोषणा करते विजयाची हैं, घोषणा, तेरी विजय की घोषणा करते हैं, विजयाची घोषणा, तेरी विजय की घोषणा करते विजयाची हैं। घोषणा। ये सब बातों को हम तोड़ दे यीशु के नाम में। सर्व गोष्टीला तोडतो। शैतान की बातों को तोड़ दे यीशु के नाम सैतानाच्या में। सर्व गोष्टीला तोडतो। तोड़ दे यीशु मसीह के नाम तोडतो में। येशूच्या नामामध्ये। हर एक जंजीरों को तोड़ दे यीशु के नाम में। साखळदंड तोडतो। यीशु मसीह के नाम में। येशूच्या नामामध्ये। यीशु के नाम येशूच्या में। नामामध्ये। यीशु के नाम में। येशूच्या नामामध्ये। यीशु के नाम में। येशूच्या नामामध्ये। आजाद करते हैं। आजाद। आजाद करते हैं यीशु के नाम में। Thank you Lord. Thank you Lord. Thank you Lord. धन्यवाद। तेरा अभिषेक मिलते हैं, देवा तेरी तुझा आशीष अभिषेक। मिलते ओ हैं। जीसस, जीसस।